ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावण्यामागचा हेतू. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला हा 50% टॅरिफ काही दिवसांपूर्वी 25% होता आणि आता त्यात आणखी 25% वाढ करण्यात आली आहे. हा आशिया खंडातील कोणत्याही देशावर लावण्यात आलेला सर्वात मोठा टॅरिफ आहे. यामागे ट्रम्प यांचे काही प्रमुख उद्देश आहेत. व्यापार तूट कमी करणे. ट्रम्प यांच्या मते अमेरिका आणि भारत यांच्यात मोठी व्यापार तूट आहे. अमेरिका भारताला जितक्या वस्तू विकते त्यापेक्षा जास्त वस्तू भारतातून आयात करते. ट्रम्प यांना ही तूट कमी करायची आहे. अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत आपले शेती आणि दुग्धजन्य पदार्थ विकायचे आहेत. यामध्ये मका, सोयाबीन, बदाम आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे. मात्र भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी यावर जास्त टॅरिफ लावतो. हे टॅरिफ कमी करण्यासाठी ट्रम्प भारतावर दबाव आणत आहेत. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका रशियावर आर्थिक निर्बंध लादत आहे. भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे, जे अमेरिकेला मान्य नाही. ट्रम्प यांना भारताने अमेरिकेकडूनच कच्चे तेल खरेदी करावे असे वाटते, ज्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत होईल आणि अमेरिकेच्या तेल कंपन्यांना फायदा होईल. काही विश्लेषकांच्या मते भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफमुळे भारताला होणारा अब्जावधी डॉलर्सचा फायदा कमी करून भारताच्या आर्थिक वाढीवर दबाव आणणे हा देखील एक छुपा हेतू असू शकतो. या परिस्थितीत भारतासमोर काही प्रमुख आव्हाने आणि पर्याय आहेत. भारताची प्रत्युत्तर देण्याची क्षमता मर्यादित. भारताला अमेरिकेवर त्याच प्रमाणात टॅरिफ लावणे शक्य नाही, कारण भारत अमेरिकेला ज्या वस्तूंची निर्यात करतो त्या वस्तू अमेरिकेला इतर देशांकडून जसे की बांगलादेश, व्हिएतनाम कमी दरात मिळू शकतात. आर्थिक तोटा. रशियाकडून स्वस्त तेलाची खरेदी थांबवल्यास भारताला मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार यामुळे भारताचा आयात खर्च 9 अब्ज डॉलर ते 12 अब्ज डॉलरने वाढू शकतो. भारताची भूमिका. भारताने यावर मी झुकणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याचा अर्थ भारताला अमेरिकेच्या दबावाखाली न येता आपल्या राष्ट्रहितानुसार निर्णय घ्यायचे आहेत. भारताचे पर्याय. या परिस्थितीत भारत अमेरिकेकडून संरक्षण आणि लष्करी उपकरणांची खरेदी वाढवण्याचा पर्याय देऊ शकतो. तसेच देशांतर्गत आर्थिक सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित करून आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो. भारत अमेरिका संबंधांवर परिणाम. ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. संरक्षण सहकार्य. जरी व्यापार संबंध बिघडले असले तरी संरक्षण आणि भूराजकीय स्तरावर दोन्ही देशांचे संबंध अजूनही महत्त्वपूर्ण आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देश क्वाड सारख्या गटांमध्ये एकत्र काम करत आहेत. भविष्यातील धोका. ट्रम्प यांचे माजी सहकारी जॉन बोल्टन यांच्या मते ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत चीन आणि रशियाच्या आणखी जवळ जाईल, ज्यामुळे अमेरिकेलाच दीर्घकाळात नुकसान होईल. या परिस्थितीचा परिणाम केवळ दोन्ही देशांवरच नाही तर जागतिक व्यापार आणि भूराजकीय समीकरणांवरही होऊ शकतो. भारत आपल्या परराष्ट्र धोरणांवर किती ठाम राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.